शिकवणे हा माझा श्वास व तुमच्यापर्यंत इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ पोहोचवणे हा माझा ध्यास. आजच्या या ग्रामर सिरीजमध्ये माझ्या मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो, या ओळी तुम्ही याआधी ऐकल्या असतीलच. फार अर्थपूर्ण व गहन भावार्थपूर्ण या ओळी आहेत. या ओळी आहेत रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांच्या स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. आजच्या इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपण आपल्या मराठी मीडियमच्या इंग्रजी पुस्तकातील युनिट 3च्या 3.3 ही कविता अभ्यासणार आहोत. अर्थात रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांची स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोविंग इव्हिनिंग. ही कविता आपल्याला 2 भागांनी अर्थात 2 पार्ट्सनी अभ्यासायची आहे. पहिल्या भागामध्ये आपण कवितेचे विश्लेषण, यात कवितेविषयी, कवीविषयी, कवितेचा सारांश, कवितेचा भावार्थ, त्याचबरोबर रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम अभ्यासणार आहोत. व यांच्यासोबतच आपण फिगर ऑफ स्पीचसुद्धा अभ्यासणार आहोत. पण मात्र लक्षात ठेवायचं, याच्यात फक्त आपल्याला फिगर ऑफ स्पीच जाणून घ्यायची आहेत. डिटेलमध्ये त्यांचा अभ्यास आपण जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या कवितेमध्ये आपण फक्त तोंड ओळख करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणती फिगर स्पीच आलेले त्या कवितेत ते बघू आपण. एलिटरेशन, हायपरबोल, व्हिज्युअल अँड ऑडिटरी इमॅजरी, पर्सॉनिफिकेशन, मेटाफर, एन्सोनस अँड कॉन्सोनस, रिपिटेशन, हे आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. या व्यतिरिक्त दुसरे फिगर ऑफ स्पीचसुद्धा आपण अभ्यासणार आहोत, पण मात्र ते दुसऱ्या भागामध्ये. आता कविता अभ्यासनापूर्वी आपण अभ्यासणार आहोत कवींविषयी. समथिंग नो अबाउट रॉबर्ट ली फ्रॉस्ट. बॉर्न 26 मार्च 1874 ॲट सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट. वॉज अन अमेरिकन पोएट. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन ऑफ रूरल लाईफ. त्यांच्या कवितेमध्ये ग्रामीण जीवनातील वास्तववादी चित्रण त्यांनी रेखाटलेलं आहे. अँड इट्स कमांड ऑफ अमेरिकन कॉलिक्युअल स्पीच. अमेरिकेमध्ये जी बोलचाल भाषा आहे त्या भाषेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ द 20th century. ते समालोचकसुद्धा आहेत. ही रिसिव्ड 4 पुलिट्झर प्राइज फॉर पोएट्री. त्यांनी 4 जे काही पुलिट्झर प्राइज आहेत ते मिळवलेले आहेत. तर बघू आपण. पहिलं जे आहे 1924 न्यू हॅम्पशायर या कवितेसाठी. 1931 कलेक्टेड पोएम्स ऑफ रॉबर्ट फ्रॉस्ट या कलेक्शनसाठी. 1937 अ फर्दर रेंज या कवितेसाठी. आणि 1943 अ विटनेस ट्री या पद्धतीने त्यांनी 4 पुलिट्झर अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. हिज वाईफ नेम वॉज एलिनॉर फ्रॉस्ट. त्यांच्या पत्नीचे नाव एलिनॉर फ्रॉस्ट. 1895 to 1938. रॉबर्ट फ्रॉस्ट डाईड ॲट बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, युनायटेड स्टेट ऑन 29 जानेवारी 1963. आणि त्यांचं निधन 29 जानेवारी 1963 रोजी झाले. आता आपण थोडंसं अभ्यासूया कवितेविषयी. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग इज रिटन बाय रॉबर्ट ली फ्रॉस्ट in 1922 and published in 1923. खरं तर कविता 1922 त्यांनी लिहिली, पण मात्र पब्लिश 1923 साली झालेली आहे. इट वॉज रिटन टू कॅप्चर द कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन अँड नेचर. माणूस आणि निसर्ग यांच्यातील जो संघर्ष आहे त्यांनी या कवितेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. अँड ऑल्सो टू हायलाईट the difference between wishes and obligations we face in our lives. आपल्या जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना आपण जे काही विशेष आहेत किंवा जे काही इच्छा आहेत किंवा जे काही ऑब्लिगेशन, जे काही बंधन आहेत, त्यांना कसं आपण तोंड देतो हे सुद्धा त्यांनी या कवितेमध्ये हायलाईट केलेलं आहे. However, it has become one of the most popular poems in English literature. आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये अतिशय वेल नोन अशी ही कविता आहे. This poem is known as a poem about nature and imagery. This poem is about the boundaries and limits in which human beings pass their lives and which do not allow them to get
derailed from their respective paths. ही कविता एका विशिष्ट सीमा आणि मर्यादेविषयी आहे आणि या सीमा आणि मर्यादा आपल्या जीवनामध्ये जीवनभर पाळत असतो आणि याच गोष्टी त्याला त्याच्या संबंधित पथावरून रडू देत नाहीत. हेच आपण या कवितेतून अभ्यासणार आहोत आणि असाच काहीसा धडा कवींनी या कवितेमार्फत दिलेला आहे. आता आपण अभ्यासू समरी, जी समरी पुस्तकामध्ये दिलेली आहे तीच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. In stopping by woods on a snowy evening, the poet describes a little incident happening in a snowy evening. एका स्नोवी इव्हिनिंग च्या वेळी नेमकं कवींनी काय अनुभवलेलं आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. ॲज अ ट्रॅव्हलर, एक प्रवासी म्हणून, द पोएट इज फॅसिनेटेड, अट्रॅक्टेड बाय द ब्युटिफुल अँड स्पॉन्टेनियस सीन इन द वूड. वूड म्हणजे काय? अ स्मॉल फॉरेस्ट, एक छोटी वनराई किंवा एक छोटं जंगल. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो. ज्या वेळेस ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून कवी तिथं गेलेला आहे, ते आल्हाददायक वातावरणाने तो आकर्षित झालेला आहे. त्याचं मन त्याला थांबायला सांगतो आहे, पण मात्र दुसरं मन त्याला म्हणतोय की थांबू नकोस का. आणि मग कवी म्हणतो, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. असं त्या ठिकाणी कवी म्हणतो. काय म्हणतो बघा, डोळ्यात अंधार दाटण्याआधी मला माझ्या वचनपूर्तीसाठी येथे न थांबता पुढील प्रवासाला निघणे आहे. कदाचित असं कवीला सांगायचे आणि म्हणून काही प्रॉमिसेस पूर्ण करण्यासाठी कवीची इच्छा असून सुद्धा तेथे तो थांबू शकत नाही. आता बघू ॲनालिसिस ऑफ पोएम. आता आपण लाईन टू लाईन कविता अभ्यासणार आहोत. अभ्यासताना अर्थ, ओळींचा मतितार्थ, रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम आणि यात वापरलेले फिगर ऑफ स्पीच, कोणत्या ओळीत कोणते फिगर ऑफ स्पीच वापरले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला आपण घेऊया पहिला स्टांजा. प्रत्येक स्टांजामध्ये 4-4 ओळी दिलेल्या आहेत. एकूण 4 स्टांजे आहेत. बघा, हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज दो, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. आता हुज आणि हिज जे शब्द आहेत ते कोणासाठी वापरलेले आहेत? ते शब्द वापरलेले आहेत ज्याची ती वनराई आहे त्याच्यासाठी. आता आपण ओळी बघितल्यात, आता त्यांचं आपण विश्लेषण मराठीमध्ये बघणार आहोत. प्रवासादरम्यान थकवा घालवण्यासाठी कवी एका वनराईजवळ थांबतो. नेमके त्यावेळी हिवाळा ऋतू असल्याने हिमवर्षा होत आहे. वेळ संध्याकाळची आहे. कवीला माहिती आहे की वनराई कोणाची आहे. एवढे मात्र निश्चित, ज्याची ही वनराई आहे त्याचे घर एका खेड्यात लांब आहे आणि आता तो घरी असल्यामुळे तो कवीला पाहू शकत नाही, म्हणून मनसोक्त कवी त्या ठिकाणी थांबू शकतो. कवी ते आल्हाददायक क्षण डोळ्यात सामावून घेत आहे, अनुभवतो आहे. हिवाळा असल्याने कवी पाहतो आहे, ज्याप्रमाणे पावसात पृथ्वीने हिरवा शालू परिधान करावा त्याप्रमाणे ती वनराई हिमवर्षावात न्हाऊन निघत आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. बघा, कवीच्या मनात फार कालवा चालू आहे. ती कशी की नेमके कवीच्या मनात काय चालू आहे, काय विचार करत आहे, त्याला काय पाहिजे, त्याची जी वनराई आहे त्याचा विचार कवी का करत आहे. कवीला कदाचित येथे थांबावेसे वाटते आहे. आपल्या जीवनातही काहीसं असं असतं, एखादी गोष्ट आपल्याला हवीशी असते, मात्र होणाऱ्या परिणामांची जाण होते, तेव्हा हवीशी वाटणाऱ्या गोष्टींचा आपण त्याग करतो. हे जे कवीला वाटतंय त्याचं प्रत्येक उत्तर आपल्याला पुढच्या कवितेमध्ये मिळेल. आता आपण पाहिल्या 4 ओळींचा अर्थ पाहिला, कवीला काय म्हणायचे आहे ते पाहिले. आता आपण बघणार आहोत की या ओळींमध्ये कोणकोणते रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे नो, दो आणि स्नो. त्यानंतर रायमिंग स्कीमचा जर विचार केला आपण तर रायमिंग स्कीम आहे ए बी ए आणि याच्यामध्ये जे काही फिगर ऑफ स्पीच आहेत त्या फिगर ऑफ स्पीचमध्ये ॲलिटरेशन लाईन 2 and 4, चौथ्या लाईनीमध्ये आहे व्हिज्युअल इमेजरी, परत चौथ्या लाईनीमध्येच आहे हायपरबोल, दुसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये ॲसोनन्स आणि कॉन्सोनन्स वापरलेलं आहे. या ठिकाणी फक्त आपण फिगर ऑफ स्पीचची ओळख करून घेणार आहोत, त्यांचे नाव जाणून घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण ते डिटेल अभ्यासणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या पॅराग्राफकडे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर between the woods and frozen lake, the darkest evening of the year.
या ओळीत कवींनी अतिशय सुंदर कल्पकता मांडलेली आहे. ज्याप्रमाणे मनुष्य विचार करतो त्याप्रमाणे प्राणीही विचार करू शकतात, प्राणीही आपले विचार आपल्या कृतींद्वारे नमूद करू शकतात, असा त्या सांगण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे. पहिल्या स्टांजामध्ये आपण बघितलं, कवी त्या वनराईचे विलोभनीय दृश्य निहाळत आहे. कवी सर्व भान विसरून त्या वातावरणात लुब्ध झालेला आहे, एकजीव झालेला आहे. त्या वनराईतून बाहेर निघणे त्याच्यासाठी जीवावर जात आहे. कवी या कवितेतून एका संध्याकाळी आपल्या घोड्यावर बसून जात असताना त्या वनराईत थांबलेला आहे. या स्टांजामध्ये डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर असा त्या संध्याकाळचा उल्लेख केलेला आहे. कदाचित ती संध्याकाळ त्या वर्षाची सर्वात लांब व डिसेंबर महिन्याची अर्थात कॅलेंडरच्या 21 डिसेंबरची संध्याकाळ असेल, कारण ती सगळ्यात मोठी असते. आणि त्या संध्याकाळी त्या बर्फाने छादित वनराईचे सौंदर्याचे चिंतन करण्यासाठी कवी तेथे थांबायचा विचार करतो. त्याची खालमेल होती कशासाठी? टू स्टॉप ऑर नो स्टॉप. अशा विचारात असताना बघा, असं विचारत असताना तोच विचार करत नाही, या ठिकाणी घोडासुद्धा विचार करतो आहे. कसा? बघा, घोडासुद्धा संभ्रमात आहे की सभोवताली काहीच नाही आहे, काळोखी संध्याकाळ आहे, हिमवृष्टी चालवली आहे, आणि हा कवी इथं किंवा हा माझा मालक या ठिकाणी का थांबलेला आहे, की ज्या ठिकाणी काळोख्या संध्याकाळी हिमवृष्टीने गोठलेल्या तळ्यावरचे ते सभोवताली फक्त हिमच्छादित वनराई पसरलेली आहे. अशा ठिकाणी कोणी मनुष्य नाही आहे किंवा निवाऱ्यासाठी जागा नाही आहे, राहण्यासाठी घर किंवा जागा दिसत नाही, तरी या ठिकाणी कवी का थांबलेला आहे ही गोष्ट मात्र काही घोड्याला समजत नाही आणि तो थोडासा संभ्रमात आहे असं कवी म्हणतात. आता या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहेत क्युअर, नियर आणि इयर. रायमिंग स्कीम आहे ए ए बी ए आणि फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन, मेटाफर अँड व्हिज्युअल इमेजरी. आता आपण जाऊया तिसऱ्या पॅराग्राफकडे, तिसऱ्या स्टांजाकडे. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाऊन फ्लॅक. बघा, यावेळी जो पहिल्या ओळीमध्ये जो ही शब्द आलेला आहे, हा ही शब्द त्या घोड्यासाठी कवींनी वापरलेला आहे. या मागच्या स्टांजामध्ये आपण घोडा संभ्रमात आहे कवीला, की कवी तर का थांबलेला आहे, कवी त्या वातावरणात लुब्ध झालेला आहे. त्याला भानावर आणण्यासाठी, त्याला सुचवण्यासाठी की अजून आपल्याला बराच प्रवास करायचा आहे, येथे आपल्याला थांबायचं नाही, दिस इज नॉट अवर डेस्टिनेशन. त्याच्या गळ्यातील घंट्याचा आवाज करून जणू काही त्याला विचारतो, काही चुकत तर नाही ना, काही गडबड तर नाही ना, तू इथं का थांबलेला आहेस? कारण थंडगार हवा आहे आणि तिथं कोणीच नाही, आणि अशा निर्जन स्थळी का थांबलेला आहे असं घोड्याला प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचे काही ऋणझुण वाहणारा वारा आहे त्या ठिकाणी, कारण बर्फ पडत आहे, थंड हवा. अशा वातावरणात घंटेच्या किणकिणत्या आवाजाच्या जोडीला पिसासारख्या हिमकणांचा नाद ऐकू येत आहे. हिमकण म्हणजे काय? कारण त्या ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हिमकणसुद्धा आहेत. आता रायमिंग वर्ड्स बघू आपण. याच्यामध्ये आहे ते शेक, मिस्टेक अँड फ्लॅक. रायमिंग स्कीमचा विचार केला तर दोन पॅरेग्राफप्रमाणेच ए ए बी ए. फिगर ऑफ स्पीच जर आपण बघितलं, ऑडिटरी इमेजरी तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये आहे, पर्सॉनिफिकेशन दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये वापरलेला आहे, ॲलिटरेशन तिसऱ्या लाईनीमध्ये वापरलेला आहे, आणि ॲसोनन्स आणि कॉन्सोनन्स पहिल्या ओळीमध्ये वापरलेला आहे. आता आपण शेवटच्या ओळींकडे जाऊ, म्हणजे शेवटचा स्टांजा आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. कवी हरिवंशन राय बच्चन यांनी फ्रॉस्ट यांच्या कवितेच्या या 4 ओळींचं फार सुरेख असं वर्णन केलेलं आहे. गहन सगन मनमोहक वनतक मुझे को आज बुलाते हैं, किंतु कि जो वादे मैंने याद मुझे आ जाते हैं. अभी कहा आराम बढ़ा यह मूक निमंत्रण छलना है, अरे अभी सोने से पहले मुझको मीलो चलना है, अरे अभी सोने से पहले मुझको मीलो चलना है. त्या घनदाट व मनोहर अशा गूढ सौंदर्याने कवीच्या मनाला भुरळ घालणाऱ्या वनराईत अजून काही काळ ते रेंगाळत थांबावे असे कवीला वाटते. परंतु घोड्याच्या गळ्यातील घंट्याच्या आवाजाने कवी भानावर येतो. त्याला जाणीव होते जीवनात कितीही विसाव्याचे आणि मोहाचे क्षण आले तरी एका ठिकाणी थांबून चालत नाही, कारण भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात. स्वतःला व इतरांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी
दिलेली वचने पाळण्यासाठी, अपूर्ण राहिलेली कार्य पूर्ण करण्यासाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे पुढे चालणे जीवनात आवश्यक असते. कारण थांबला तो संपला. जीवनात आपण एकच करू शकतो अशा लोभस आठवणींना मनात कैद करून साठवून आठवणींचा पसारा सोबत घेऊन जोपर्यंत डोळ्यात अंधार दाटत नाही, तोपर्यंत अखेरच्या विश्रांतीची वेळ येत नाही, जोपर्यंत नियतीने ठरवून दिलेली आयुष्याची वाट चालतच राहायची असते, असे या कवितेतून कवीला सांगायची आहे. आता या कवितेमध्ये रायमिंग स्कीम आहेत डीप, कीप, स्लीप. रायमिंग स्कीम मात्र 3 पॅरेग्राफपेक्षा वेगळीच आहे. ए ए ए ए अर्थात युनिफॉर्म रायमिंग स्कीम वापरलेली आहे. फिगर ऑफ स्पीचचा जर विचार केला तर पहिल्या ओळीमध्ये ॲलिटरेशन, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये रेपिटेशन आणि मेटाफर वापरण्यात आलेला आहे. आता आपण शेवटी बघणार आहोत एंड राईम. एंड राईम म्हणजे काय? आता बघा, आतापर्यंत आपण जे काही 4 स्टांजा अभ्यासले तर त्यांच्या ओळीनुसार आपण ए ए बी ए आणि ए ए ए ए अशी रायमिंग स्कीम वापरली. पण मात्र आता आपण काय अभ्यासणार आहोत? द एंड राईम इन द पोएम ॲज इज फॉलोज. म्हणजे प्रत्येक स्टांजा वाईज आपण रायमिंग स्कीम अभ्यासले. या भागात आपण स्टांजा वाईज न अभ्यासता पूर्ण कवितेचे रायमिंग स्कीम अभ्यासू अकॉर्डिंग लाईन टू लाईन. म्हणजे बघा, याच्यामध्ये काही ओळी आहेत, त्या ओळींमध्ये प्रत्येक ओळीमध्ये कोणता रायमिंग स्कीम आलेला आहे त्या स्टांजानुसार आपण अभ्यासणार आहोत. पहिल्या स्टांजामध्ये ए ए बी ए, त्याच्यानंतर बी बी सी बी, त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये आहे सी सी डी सी आणि चौथ्यामध्ये आहे डी 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 डी. युनिफॉर्म रायमिंग स्कीम म्हणजे इथं स्टांजा वाईज न अभ्यासता आपण प्रत्येक कवितेचं रायमिंग स्कीम आपण अभ्यासलेली आहे. तर बघा, ही कविता या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या विद्यार्थ्यांनो, रॉबर्ट फ्रॉस्ट यांची स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग कविता अभ्यासली. या कवितेत आपण फिगर ऑफ स्पीच यांची तोंड ओळखपुरता अभ्यासले. मात्र या कवितेच्या दुसऱ्या भागात फिगर ऑफ स्पीच या कवितेतील उदाहरणासहित अगदी डिटेलमध्ये अभ्यासूया. पुन्हा एकदा, जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेच ताबडतोब सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. पुन्हा भेटू पार्ट 2मध्ये. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. थँक्स अ लॉट.